नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे तुम्ही बघू शकता मी गोणी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्याकडे फॉर्म वगैरे असेल तर तोही घेतला तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। स्क्रीनवर माप तुम्हाला दिलेलंच आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पण मापे टाकून घ्यायचे आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईकचं बटन असतं व्हिडिओच्या खाली, ते पण नक्कीच क्लिक करा। तर अशा पद्धतीने चेन लावून घ्यायची आहे आणि चेन लावून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो कट करून घ्यायचा आहे। आणि आतील जो आपण पॉकेट्ससाठी कपडा कट करून घेतलेला होता तो व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचा आहे। व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत जा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। मी असेच कंटेंट घेऊन येत असते। या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहे। ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया म्हणजे जुन्या कपड्यापासून टाकाऊपासून टिकाऊ आयडिया पण आहेत, ब्लाऊज डिझाईन्स पण आहेत। खूप छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच ठेवेल। तुम्ही टायटलवर क्लिक करा डबल, तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही तिथं पण व्हिडिओ जाऊन नक्कीच बघू शकता। खूप छान छान व्हिडिओ आहेत, ते नक्की तुम्ही जाऊन व्हिजिट द्या एकदा। आणि मगच जर तुम्हाला आवडले तरच चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता गोल्डन कपडा माझ्याकडे थोडाच होता, म्हणजे त्यासाठी मी छोटे छोटे स्ट्रिप कट करून घेऊन ते जॉईन करून हा कपडा तयार केलेला आहे साईडला लावण्यासाठी। तुमच्याकडे म्हणजे भरपूर असा कपडा असेल तर तुम्ही अखंड घेतला तरी पण चालेल, म्हणजे जॉईंट न देता जोड देण्याची पण तुम्हाला गरज पडणार नाही। आता त्या आतून लावण्यासाठी मी पुन्हा गोणीचाच कपडा घेतलेला आहे। गोणी लावल्यामुळे काय होतं, कडकपणा येतो। तुम्ही फॉर्म वगैरे जरी लावला तरी पण चालेल, पण गोणी सर्वांकडेच अवेलेबल असती, त्यामुळेच मी हा व्हिडिओमध्ये गोणीचाच वापर दाखवलेला आहे।
आणि एकदम घरगुती पद्धतीने, म्हणजे कुठलंही सामान विकत आणण्याची गरज पडू नये या हिशोबानेच आपण हा व्हिडिओ घेऊन येत असते मी तुमच्यासाठी. इथे फक्त आपण याला लावण्यासाठी फक्त ज्या चेन लागतात त्याच आपण टेलरिंग मटेरियलच्या दुकानातून आणलेल्या आहेत, नाहीतर इतर कुठलंही सामान आपण विकतचं आणलेलं नाही आहेत. तर बघा आता अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. मी हा उरलेला ब्लाऊज पीसचाच म्हणजे कपडा होता शिलाई कामातून उरलेला, तर तोच कपडा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेतला तरी पण चालेल आहे बनवण्यासाठी. पर्स म्हणा किंवा शोल्डर बॅग, स्लिंग बॅग खूप छान तयार होते. तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, तुम्हाला फायनल लुक पण दिसेल आणि तुम्ही साडीवर, ड्रेसवर कुठेही म्हणजे अगदी यूज करू शकता. खूप युजफुल आहे. साईडला जी लावलेली जी नाडी होती ती पण त्यासोबत कट झाली, म्हणून पुन्हा ती ते स्टिच करून घेत आहे. जो ब्ल्यू कापडाची जी नाडी बनवून घेतलेली होती आपण, ती पुन्हा मी कडेला चैन जिथं लावलेली आहे तिथे लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने. म्हणजे पहिल्यांदा अगोदर जी लावली होती सेम तशीच आता हे पुन्हा हे जॉईंट जोडून घेत आहोत. आणि यानंतर याला डबल टिबल टिपा मारू शकता तुम्ही. तर बघा आता अशा पद्धतीने पुन्हा आपण ही घडी करून घेतलेली आहे, म्हणजे फोल्ड करून घेतलेली आहे. आणि आता यानंतर यावरती अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे, टाचणी लावून घ्यायची. जर तुम्हाला म्हणजे शिवायला अवघड जात असेल तर मी एकाच ठिकाणी लावून घेतलेली आहे. तशी गरज तर नाही पडत, पण लावू शकता तुम्ही जर लागत असेल तुम्हाला तर.
स्लिंग बॅग, शोल्डर बॅग बनून तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे ड्रेसवर पण साडीवर पण खूप छान दिसते आणि तुम्ही वापर पण याचा करूच शकता इझिली. बघा, यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता आणि जो वरचा कप्पा आहे त्यामध्ये म्हणजे पॉकेट्समध्ये काही कॅश वगैरे असेल तर ती पण तुम्ही पुढच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि मागच्या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल वगैरे, रुमाल वगैरे ठेवू शकता. तर बघा, अतिशय सुंदर अशी तुम्हाला मी स्लिंग बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.